नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी असणार आहे मुगाचं मदगं। तर त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर एका गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपले हिरवे मूग असतात ना, ते व्यवस्थित भाजून घ्यायचे। व्यवस्थित भाजले गेले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि भाजून घेतलेले मूग व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपण मदग्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी जे आपण घेतलं होतं हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, ते एका मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडं बारीक वाटून घ्यायचं। 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकरची थोडीशी वाफ जाऊन द्यायची। त्यानंतर कुकर उघडून चेक करायचं मूग शिजले आहेत की नाही। त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित तडतडून द्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता ना, तो घालून घ्यायचा आणि तोही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। हे वाटण आपल्याला जवळपास तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आता आपलं वाटण व्यवस्थित परतलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण जे मूग शिजवून घेतले होते ना, ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला चांगली उकळी काढून घ्यायची। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगली 5 ते 10 मिनिटांसाठी भाजी शिजून द्यायची। खूप छान लागतं हे। तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता। आणि तर आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि अशा कोणत्या नवनवीन रेसिपी ट्राय करू त्याचं कमेंटमध्ये सजेशन नक्की द्या। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत।